तर बघा, आता मी तुम्हाला बॅक आणि फ्रंट जर तुमचं मार्किंग वेगवेगळं असेल तर तुम्हाला याच कटिंगमध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते सांगणार आहे. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण व्हिडिओ बघणार आहोत बाहीची परफेक्ट कटिंग कशी करायची. तर बघा, बऱ्याचदा कमेंट येत आहेत की ताई फ्रंटला बाही बरोबर बसते पण बॅक साईडमध्ये 5 इंचांनी कमी पडते, तर असं का होत आहे, प्रॉपर बाहीचं कटिंग कसं घेतलं गेलं पाहिजे, तर याच विषयी आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. बाहीच्या कटिंगसाठी तुम्हाला जे मेजरमेंट्स लागणार आहेत ते इथे तुम्हाला मी दिलेले आहेत. याच मेजरमेंट वाईज बाही कशी कट करायची आणि आपला जो पण पेपर पॅटर्न असणार आहे, आता मी इथे तुम्हाला या पेपर पॅटर्न वाईज दाखवते, म्हणजे यालाच ही बाही परफेक्ट येईल असं नाही, याला येणारच आहे, पण तुम्ही तुमच्या मेजरमेंटमध्ये मी जे पॉईंट सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पेपर पॅटर्न्समध्ये बाही कशी बसवायची हेही तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकच जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला तुमच्या साईजमध्ये कोणत्याही प्रकारची बाही असो, मग ती शॉर्ट्स असो, मोठी असो, एल्बो लेंथपर्यंतची असो किंवा फुल लेंथ म्हणजे इथेपर्यंतची असो, कोणतीही बाही कटिंग करायला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. मेन काय असतं, या सगळ्या बाहींमध्ये आपली कॅप हाईट आणि बाहीची रुंदी प्रॉपर जुळलेली असली पाहिजे. तर यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करायला विसरायचं नाहीये. तर चला, या मेजरमेंट वाईज आपण बाही कशी कट करायची ते बघणार आहोत. इथे आपला मुंडा घेर आहे 18. मुंडा घेर बरोबर आपण हा आपला पेपर पॅटर्न कसा जॉईन बघितलेला आहे, प्रॉपर झालेला आहे, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. हा व्हिडिओ म्हणजे हे जे पेपर पॅटर्न्स आहेत आपण कसे बनवले आहेत हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ जरूर बघा आणि या पद्धतीने कटिंग करायचा प्रयत्नही करा. तर आता आपण यासाठी बाही बनवणार आहोत. यासाठीची मेजरमेंट्स आहेत. आपल्याला टोटल बाहीची उंची 11.5 घ्यायची आहे. 11.5 वरती दंडघेर आहे 12.5, 8 वरती दंडघेर आहे 13.5, 5 वरती दंडघेर आहे 14.5, मुंडा घेर आहे 18. ओके, यानंतर आता आपण बाही कटिंग करण्यासाठी हा जो आपण पेपर पॅटर्न बनवलेला आहे याचे पण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं मुंडा घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे अर्धा इंच वरती शिलाईला जाईल. त्यानंतर टेप आपल्याला या पद्धतीने मुंडा घेरावरती राऊंड शेपमध्ये फिरवायचं आहे. तर हे अंतर आलेलं आहे 11.25. ओके, बॅक आहे 10.75. ओके, तर हा पार्ट बाजूला ठेवूया. यानंतर आपल्याला हा प्रिन्सेस कट आहे. तुमचा यामध्ये कटोरी ब्लाऊज असला, 4 टक्स असला, कोणताही ब्लाऊज असो, तुम्ही हे जे पॅटर्न काढलेले आहात टक्स मायनस करणार आहात आणि त्यानंतर तुम्ही हा याचा राऊंड मोजून घेणार आहात. फ्रंट ते पण अर्धा इंच शिलाई आणि या बाजूने अर्धा इंच शिलाई दिल्यानंतर टीप आपली याच पॉईंटला येणार आहे. त्यामुळे हे पॉईंट असेच ठेवायचे आहेत, हे एकावर एक ठेवायचे नाहीत. ओके, त्यानंतर इथून या पद्धतीने बघा अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून आपण हा टेप या पद्धतीने राऊंडमध्ये फिरवून, तर या फ्रंट भागाचं सुद्धा मार्किंग आलेलं आहे 11.25. ओके, म्हणजे दोन्ही पार्ट आपले सेम आहेत. तुमचे काही वेळेला कमी किंवा जास्त असू शकतात, त्यानुसारही कसं घ्यायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. तर इथे फ्रंट पार्ट आहे 10.75. ओके, यासाठी हे 2 मेजरमेंट्स लिहून घेतले, कारण हे का लिहून घेतलेत याच्याबरोबर मी तुम्हाला मॅच पण करून दाखवणार आहे आपली बाही. ओके, तर ही आपण बाही तुम्हाला जी पण बाही बनवणार आहात त्याच्यासाठी तुम्ही उंची फिक्स करायची आहे. ओके, जी असेल ती. तर इथे आपल्याला बाहीची उंची किती घ्यायची आहे, 12.5, 11.5 तयार. तर 1 इंच प्लस करून घ्यायचं. अस्तरची बाही बनवणार असाल तर 1 इंच आणि बिना अस्तरची बाही बनवणार असाल तर 1.5 ते 2 इंच प्लस करून बाहीचं मार्किंग करायचं आहे. इथे आपण अस्तरसाठी बाही म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजसाठी बाही बनवणार आहोत, त्यामुळे 1 इंच प्लस केलं 12.5 वरती या पद्धतीने मी मार्क लावून घेतले आणि हे लाईन ड्रॉ करून घेते. या हाईटसाठी तुम्हाला बघा हा चार्ट बघायचा आहे. आपली बाहीची उंची 6च्या पुढे येते बरोबर. तुमची जी पण येत असेल त्याच्यानुसार तुम्ही ही कॅप हाईट घ्यायची आहे. इथे 6 ते प्लस प्लस आपली बाही उंची येणार आहे, त्यामुळे कॅप हाईट कंपल्सरी 4 इंच आपण घेणार आहोत. तर इथून वरच्या बाजूने मी कॅप हाईटचं मार्किंग केलं 4 इंचांवरती. सेम या बाजूलाही 4 वरती एक पॉईंट दिला आणि हे आहे हे या पद्धतीने मार्क करून घेतलं, म्हणजे इथे ही लाईन देऊन घेतली. आता आपल्याला आपली चेस्ट साईज किती आहे तर 40. तर आपल्याला हे रुंदीचं मार्किंग करायचं आहे. तर ते कसं करायचं, जी पण तुमची चेस्ट असणार आहे, आता इथे माझी 40 चेस्ट आहे म्हणून 40 घेतलेला आहे. तुम्ही तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे. चेस्ट भागिले 4 मायनस 0.5 करायचं आहे. तर उत्तर किती आलं 9.5. तर हे आपल्याला घ्यायचं आहे या लाईनवरती, जी कॅप हाईटची लाईन घेतलेली आहे या लाईनवरती आपल्याला 9.5 मार्क करायचं आहे, की यामुळे आपल्याला आपली बाही कितीमध्ये तयार होणार आहे हे साधारण अंदाज येणार आहे. ओके, तर हे 9.5 वरती मार्क केलं. त्यानंतर अर्धा इंच हे आत यायचं आहे, कारण इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्क घेतलेला आहे आपल्या पेपर पॅटर्नमध्ये, म्हणून 1.5 इंच आपण आत आलेलो आहोत. त्यानंतर आपल्याला इथे बॉटम लाईन म्हणजे एल्बो लेंथपर्यंतची स्लीव्ज आहे. तर इथला राऊंड किती आहे आपला 11.5 वरती 12.5 आहे. तर 12.5च्या अर्धे किती होणार आहेत 6.2. तर ते येणार आहे आपल्या इथे. आणि या 2 लाईन आपल्याला आता जोडून घ्यायच्या आहेत आणि याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. सो ही शिलाई मार्जिनची लाईन या शिलाई मार्जिन पॉईंट बरोबर दोन्ही वरून खालपर्यंत जोडून घेतली. ओके, यानंतर तुम्हाला आता हा शेप द्यायचा आहे. शेप हा द्यायसाठी तुम्हाला या पद्धतीने सुद्धा मी डायरेक्ट देऊ शकते, म्हणजे दाखवू शकते, पण तुम्हाला नवीन असाल तर प्रॉपर शेप कसा घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी या पद्धतीने तुम्हाला तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे. बघा जशी मी दाखवत आहे. तर बघा इथून इथपर्यंत मी लाईन ड्रॉ करून घेतली. या आणि या लाईनचा सेंटर पॉईंट घेतला. त्यानंतर या आणि या पॉईंटचा हा सेंटर पॉईंट घेतला. या पॉईंटपासून या पॉईंटचा हा सेंटर पॉईंट घेतला. हा जो मधला सेंटर पॉईंट आहे याच्यापासून आपल्याला 0.25 वर आणि 0.25 खाली मार्क करायचा आहे.
ओके, यानंतर हा जो पॉईंट आहे याच्यापासून 0.25 खाली मार्क करायचा आहे. या बंद बाजूकडून आपल्याला कंपल्सरी 1 इंच आतमध्ये यायचं आहे आणि या सर्व पॉईंट्समधून आपल्याला बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, यातून मी अशी लाईन घेऊन इथून जे 0.5 खाली आलेलो आहोत त्यातून, आणि जर तुम्हाला या पद्धतीने हाताने द्यायची नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, या पद्धतीने तुम्ही पट्टी सेट करायची आहे. बघा, या इथेपर्यंत अशी, आणि जर तुम्ही अशी सेट केला तरीसुद्धा तुम्हाला हा शेप प्रॉपर मिळू शकतो या पद्धतीने. ओके, आणि इथून खाली जाण्यासाठी आपल्याला हा शेप या पद्धतीने सेट करायचा, पट्टी आपली सेट करायची, आणि इथून फक्त तुम्हाला शेप असा प्रॉपर घ्यावा लागेल. थोडासा आतमधून आला तरी चालणार आहे. ओके, तर हा या पद्धतीने आपला बॅक मुंड्याचा शेप झालेला आहे. ओके, त्यानंतर फ्रंट मुंड्याचा शेप देण्यासाठी यातून 1.5 इंच आणि हे थोडंसं आतमध्ये आलं तरी चालणार आहे, आणि या बाजूने अर्धा इंच घ्यायचा आहे. त्या पद्धतीने पहिला पट्टी सेट करायची आणि मग आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. इथंपर्यंत दिला, त्यानंतर पट्टी या पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि इथं या पद्धतीने शेप द्यायचा. तर ही आपली असणार आहे बॅक मुंड्याचा शेप. ओके, तर आता हे दोनही यामध्ये आपले प्रॉपर येत आहेत का ते पण तुम्हाला मोजून बघायचं आहे. तर इथून हा बॅक मुंड्याचा फ्रंट मुंड्याचा सेमच आहेत आपले, बरोबर. तर पहिला मी तुम्हाला बॅक मुंड्याचा आर्महोल मोजून दाखवते. तर बघा, या पद्धतीने एक्झॅक्टली 11.25 10.75 आपला आलेला आहे. आता आतील मुंड्याचा शेप, तर हा सुद्धा आपला या पद्धतीने 11.25 आलेला आहे. म्हणजे हा आपली बाहीचं पॅटर्न इथे तरी प्रॉपर जुळला. आता इथे खाली आपल्याला बाहीची 5 वरती किंवा जेव्हा तुमची लॉंग स्लीव्ज असते त्यावेळेला तुम्हाला 5 वरती आणि 8 वरती बाहीचं फिटिंग बघायचंच आहे. कारण हे जर तुम्ही बघितलं नाही तर मग तुम्हाला बाहीच्या मध्येच कुठेतरी जास्तीच्या चुन्या किंवा जास्तीचा पोर्शन जमा झाल्यासारखा दिसू शकतो. त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला 5 वरती एक लाईन ड्रॉ करून देते त्यावरती, आणि इथे 8 वरती पण आपण चेक करणार आहोत. तर इथे मी 8 वरती एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथे आपलं 5 वरती आहे 14.5, बरोबर. तर 14.5च्या अर्धे किती येतात, तर या पद्धतीने टेप दुमडायचा. 14.5च्या अर्धे किती येतात, 7.25. ओके, तर ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर इथे 7.25 येते आणि लुजिंग आपण फिटिंग माप घेतलेलं आहे, बरोबर. तर 1.5 इंच लुजिंग घ्यायचं आहे. तर इथे येणार आहे आपलं 7.5. ओके, तर इथे मी 7.5 वरती मार्क केलं. हे अंतर तुमचं काही वेळेला कट टू कट पण जुळू शकतं किंवा या पद्धतीने काहीसं प्रॉपर थोडंसं अंतर पण येऊ शकतं. तर हे आलेलं आहे 7.25. आता बाहीची 8 वरती जे अंतर आहे ते आहे 13.5. तर 13.5 वरती या पद्धतीने आपल्याला टेप दुमडायचा. तर येणार आहे आपलं 5.75 इंच. तर 5.75 आपल्याला इथे ठेवायचं आहे, आणि 5.75 वरती ठेवल्यानंतर 1.5 इंच लुजिंग आपण घ्यायचं आहे इथे. तर इथे मी 7 वरती मार्क करणार आहे. तर हे अंतर एवढं आलेलं आहे. ओके, तर या पद्धतीने तुमचं मार्किंग येईल. आणि ही जी आपली कर्व शेप पट्टी असते, ओके, या पट्टीचा वापर करायचा आहे तुम्हाला इथे हा शेप ड्रॉ करण्यासाठी. तर हे या, तर बघा, जिथे पट्टी सेट झाली तिथे मी या पद्धतीने असा राऊंड शेप ड्रॉ करून घेतला. सेम शेप आपल्याला यावरती पण इकडच्या लाईनवरती ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथे पट्टी सेट झाली, या पद्धतीने इथे मी हा शेप ड्रॉ करून घेतला. तर या पद्धतीने आपलं हे बाहीचं मार्किंग झालेलं आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला काही अजून प्रॉब्लेम असेल, बाही समजली नाही किंवा कळलं नाही असं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि अजून तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते सॉल्व्ह होत नसतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपला येईल आणि लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्नही माझा असेल. तर बाही संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायचं आहे. युजफुल वाटला का, आणि जर युजफुल वाटला असेल तर मला एक लाईक जरूर करायचा आहे. त्याचबरोबर शेअरही करा. ज्यांना गरज आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा की जेणेकरून त्यांनासुद्धा याची मदत होईल. तर चला, हे पेपर पॅटर्न मी कट करून ठेवते की जेणेकरून याच बाहीचा वापर करून आपण ब्लाऊजमध्ये बाही बनवणार पण आहोत आणि तुम्हाला मी स्टिचसुद्धा करून दाखवणार आहे या बाहीप्रमाणे. ओके, तर इथे या पद्धतीने प्रॉपर कटिंग घ्यायचं आहे तुम्ही करून. यानंतर बाही ओपन करायची आहे आणि त्यानंतर आतल्या बाहीचा शेप तुम्ही कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे सेंटर नॉच देऊन ठेवायचा आणि ते या पद्धतीने. तर हे झालेलं आहे आपल्या बाहीचं कटिंग. तर ही बाही कितीची आहे ते आपण इथे लिहून ठेवूया. कॅप हाईट घेतलेली आहे आपण 4 इंच, बरोबर. टोटल बाहीची उंची आहे, बाहीची हाईट आहे 12.5. बाहीची हाईट आणि बाही घेर. ओके, तर बाहीची उंची आपण घेतलेली आहे 5 वरती, 8 वरती आणि 11.5 वरती, बरोबर. 5 वरती आहे बाहीचा घेर 14.5, 8 वरती आहे 13.5 आणि 11 वरती आहे 12.5. तर हे मार्किंग मी लिहून ठेवते बाहीवर की जेणेकरून आपल्याला बाहीची जेव्हा आपण या पद्धतीचं उंची, हाईट किंवा हे जे मार्किंग आहे हे जुळेल त्यावेळेला आपण ही बाही अशीच्या अशी वापरू शकतो, बरोबर. तर यानुसार आपलं हे बाहीचं कटिंग झालेलं आहे. तुम्ही सुद्धा
तर बघा, आता मी तुम्हाला बॅक आणि फ्रंट जर तुमचं मार्किंग वेगवेगळं असेल तर तुम्हाला याच कटिंगमध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते सांगणार आहे. तर एका ताईंचा इथे प्रश्न होता की त्यांची बाही बॅक साईडला प्रॉपर बसली पण फ्रंट साईडला प्रॉपर बसली पण बॅक साईडला 5 इंचाचा डिफरन्स आलेला होता, म्हणजे कमी पडली होती बाही. तर असं का होतं? तर बघा, ज्या वेळेला तुमचा हा जो मुंडा घेर तुम्ही मोजून घेता तो बऱ्याचदा काय होतं, एक बाजूचा असतो तो कमी असतो. म्हणजे नॉर्मली मी जे तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवते त्याच्यामध्ये हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट याच्यामध्ये अर्धा इंच 5 इंचाचा डिफरन्स असतो असं बऱ्याचदा लक्षात आलेलं आहे आपल्या. तर त्यानुसार समजा आपण इथे एक उदाहरण घेऊया की बॅक पार्टला याचं पूर्ण राऊंड आपला हा आलेला आहे. समजा हा बॅक पार्टचा राऊंड त्यांच्या ह्याच्यावाईज जर बघितलं तर एक 10.25 किंवा ह्याचाच बघून घेऊयात आपण की इथे जर आपला बॅक पार्टचा राऊंड हा 10.75 आला होता, त्याच्याऐवजी समजा हा 10.5 आला, बरोबर. आणि फ्रंट पार्टचा मुंडा घेर हा टोटल आपला 11.25 आला, बरोबर. म्हणजे दोन्हींमध्ये 5 इंचाचा डिफरन्स आपला आलेला आहे. तर तो डिफरन्स आपल्याला कसा घ्यायचा आहे? तर बघा, पहिला आपण बॅक पार्टच्या मुंडा घेरावरती मार्किंग देऊन घेऊया. बॅक पार्टला आपला किती आहे? 10.5. तर हे मी काय केलं, इथे 10.5ला मार्क करून घेतलं. ओके. तर हे रेड मार्क आहे ते ह्याचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. हे आणि 11.25 आहे हे फ्रंट पार्टचा मुंडा घेर आहे. तर तो आपल्याला या पद्धतीने बघायचा आहे. समजा तुमचा अर्धा इंचाचा डिफरन्स असेल तर तुम्ही त्या पद्धतीने मार्किंग घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे आपलं 11.25. तर हे आपलं आलं इथे, बरोबर. म्हणजे हा दोन्हींमधला डिफरन्स आहे. तर इथे काय करायचं आहे, तुम्ही हे 5 इंच तुमचं कोणत्या तरी बाजूमध्ये कमी पडणार किंवा वाढणार आहे की नाही, तर काय करायचं, या दोन्हींचा सेंटर घ्यायचा आपल्याला. ओके. या सेंटरपासून आतल्या बाजूला 1.5 इंचवर एक मार्क करायचा आहे. तर 1.5 इंचांचा मार्क आपल्याला बघायचं कुठे येतोय, तर इथे आपला हे 1.5चा पॉईंट ठेवला आणि इथे जर तुम्ही मार्क केला तर हा पॉईंट आपला रेडवाला येणार आहे इथे. ओके. आणि मग इथून तुम्ही हे बाकीचं फिटिंग जसं खाली आहे त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामुळे तुमची बाही इथे ना फ्रंटला बॅकला कमी होणार आहे ना जास्त होणार आहे. हे जे अंतर आहे हे एक बाजूचं अंतर आहे, हे 1 सूत आणि थोडंसं आहे. सेम तेवढंच अंतर बॅक साईडमधलं पण मायनस होणार. त्यामुळे ही तुमची बाही आहे पूर्ण प्रॉपर तुमच्या घेराला प्रॉपर होणार आहे. या पद्धतीने तुम्हाला बाहीचं मार्किंग घ्यायचं आहे. ओके. यामध्ये जर तुम्हाला अजून काही शंका असेल, या लाईन्स आहेत त्या मात्र जशा आहेत तशाच तुम्हाला खाली ड्रॉ करायच्या आहेत. हे मार्किंग काही चेंजेस करायची गरज नाही. आणि हा पॉईंट जर इथे आत आला तर तुमचा हा पॉईंट पण बरोबर याच ह्याच्यातून आपली ही लाईन सरळ खाली येणार आहे. ओके. त्यामुळे हे तुम्हाला मार्किंग पण प्रॉपर मिळणार आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला बाहीमध्ये थोडेफार चेंजेस करून कटिंग घ्यायचं असतं. ओके. ते फक्त याच बाजूनं चेंजेस करावे लागतात, बाकी तुम्हाला काहीही चेंजेस करायचे नाहीत. अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं कटिंग घेतलेलं आहे. तुम्हाला यामध्ये जर काही अजून शंका असतील तर तुम्ही मला जरूर कमेंट करा. याच विषयी शंका असतील असं नाही, एकंदर ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस कट, फोर टक्स, कटोरी, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊज संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यावरती प्रॉपर सोल्युशन तुम्हाला माझ्याकडून देण्याचा प्रयत्न असेल. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.